आज ओम पूर्णमदम पूर्णमिदम पूर्णात पूर्ण मुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवा वशिष्यते या न्यायानं काल्याचा प्रसंग आज स्व अनुभवानं आपल्याला अनुभवायचा आहे। आणि म्हणून आजच्या दिवशी भगवंताच्या भगवान श्रीकृष्णाच्या लीला ऐकाव्या, त्यांचं स्वरूप दर्शन करून घ्यावं, यासाठी वारकरी संप्रदायाने केलेला हा अट्टाहास आहे। कारण विराम झाल्याशिवाय पुन्हा आनंद नाही। खरं तर भक्ती आणि प्रेमाचा, भगवत प्रेमाचा कधी विराम होत नाही। हे असं वाहती गंगा चालूच राहते। ए पुरुष मंडळ, जरासं ताट बसा, सरळ बसा। थकलेले आहात आपण दिवसभर, सगळे पायी फिरून आलात का दिंडीमध्ये? सगळे इमानदारीनं बोलताय? वरती हात करा बरं। दिंडीत कोण कोण होतं? कॅमेरे लावले होते, मी चेक करून बघला। जे गेलेत ना त्यांचे चेहरे प्रसन्न आहेत, जे गेले नाही ते असे बसलेत मुडदूस रोग झाल्यासारखे। कसे तोंड झाले तो? आज सोहळा जर भगवंताच्या स्वरूपाचा करायचा असेल तर चेहऱ्यावर अतूट आनंद असावा, जो कधीही न संपणारा असावा, तेव्हा भगवंताचं प्रागट्य होत असतं। म्हणून आज या ठिकाणचा परिहार आपल्या सर्वांना ठाऊक आहे। सिद्धेश्वर गुलाब बाबा संस्थान यांच्या वतीनं, यांच्या विद्यमाने हा 25वा समाधी सोहळा थाटामाटात या ठिकाणी साजरा होत आहे। महाराष्ट्र तसे महाराष्ट्राच्या बाहेर राज्यातील सर्व मंडळी, खरं तर मला आदरणीय निलेश दादांनी सांगितलं की कीर्तन हिंदीतून झालं तरी चालेल। मी म्हटलं मग बाकीचे उठून जातील। बाहेरची पण मंडळी या ठिकाणी आलेली आहे। आनंद उल्हासामध्ये 7 दिवस आणि आज 8वा दिवस दिंडी प्रदक्षिणा झाली, बाबांची मिरवणूक झाली आणि आज महाप्रसाद घेण्यासाठी आपण सर्वजण आहोत, हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे। अशा कितीतरी दहीहंडे आतापर्यंत फुटले आहेत, असे कितीतरी मडके फुटले आहेत जे काल्यासाठी उपयुक्त केले आहे। कोणतं मडकं कुठं वापरल्या जाईल, कोणतं मडकं कुठं वापरल्या जाईल? खरं तर मी मातीच्या मडक्याचं सांगत नाही, आपलं सांगते आहे। मडक्यांनो, कळालं ना? अगं बाई, कळालं का? मग जरा मान हलवा। कळालं ना? कुठे कुणाचा उपयोग करून जाईल, कोणत्या क्षेत्रात कोण पडेल, काय सांगता येईल बाबा? पण एक सांगू का, जगाच्या पाठीवर हा पंचकृत पंचतत्वाचा देह ज्या दिवशी भगवत चरणी विलीन होतो, त्या दिवशी जीवनाचा खरा काला होतो। त्या दिवशी खरा काला होतो। आणि म्हणून बाबांच्या चरणी एखादं जीवनाचं फुल अर्पण व्हावं, त्या दिवशी समाधी सोहळा साजरा होतो। म्हणून या निमित्तानं आज आपण या ठिकाणी सगळे एकत्र आहोत। कार्यकारिणी प्रमुख विश्वस्त अध्यक्ष आमचे गोपाल दादा उमक या ठिकाणी आहेत, त्यांचा संपूर्ण परिवार आहेत। आदरणीय निलेश दादा गोसावी आहेत या ठिकाणी। चिन्नू भैया आहेत, काल रात्री आपण त्यांचा सत्कार केला, ते सुद्धा विद्यमान बसलेले आहेत। सर्व आहेत आपण मंडळी, मला बहुतेकांची नावं आठवणीमध्ये नाही आहेत। परिवारासहित ही मंडळी आपल्या कामकाजाला सोडून महाराष्ट्रामध्ये खरं तर आदरणीय बाबांच्या चरित्राचं अनुभवन करायला, साधना करायला ही मंडळी दरवर्षी येतात। गृहस्थ जीवनातला 1/4 भाग आपण अर्पण करावा, अशी त्यांची मनोभावे श्रद्धा आहे। आणि म्हणून या श्रद्धेनं बाबांचा कायम आशीर्वाद त्यांच्या डोक्यावर आहे आणि असाच राहील। कारण का, साधूंच्या चरणी पडणारं फूल, साधूच्या चरणी झुकणारा माणूस, याला जीवनामध्ये कधीच रोजीरोटीची चिंता करायची गरज पडत नाही। कारण जो आनंद संत फकीर करे वो आनंद नाही अमीरी में, असा आहे। जो आनंद या परमार्थामध्ये आहे। पण असं आहे बाबा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे, जेव्हा याच्यामध्ये मनुष्य पडतो तेव्हा या सगळ्या गोष्टीचा आनंद होतो। म्हणून परिहारासहित या सगळ्या मंडळाला आनंदपूर्वक नमस्कार करूयात आणि सेवेला प्रारंभ करूयात। विठ्ठल विठ्ठल। फार कमीत कमी वेळ हातामध्ये आहे आणि कमीत कमी वेळामध्ये भगवंताचं चरित्र मांडायचंय, कारण ते चरित्र इतकं सोपं नाही आहे। वाणी कुंठित होईल, नजरही झाकेल, देहही पडेल, आयुष्य समर्पित होईल, पण भगवान श्रीकृष्णाचं चरित्र इतक्या कमी वेळात वाखणता येईल इतकं सोपं नाही आहे। पण तो भगवंत आहे बाबा। भगवंताचं असं आहे, खूप मोठं भगवंताला लागत नाही, खूप मोठं लागत नाही। आता श्रावण मास होऊन गेला, तुम्ही बघा श्रावण मासामध्ये दर सोमवारी महादेव दिसत नाही। आता शिवरात्री होऊन गेली, शिवरात्रीमध्ये एका दिवसासाठी महादेव स्वतःला झाकून घेतो की नाही? महिला मंडळ आहे की नाही? किती गंज पडलेला असतो बेलपानाचा, त्याच्या अंगावर पडलेला असतो ना। पुरुष मंडळ असतो की नाही? महादेवाला माहिती आहे, आज स्वतःला झाकून घ्या,
उद्या पुन्हा ही मंडळी अर्पण करायला दिसणार नाही, कारण आपला मोजून मापून पर्व काळ आहे. देवाला खूप काही लागत नाही, वेड्यासारख्या प्रदक्षिणा मारायच्या तेही लागत नाही. एक प्रदक्षिणा मारावी मनोभावे असावी, एक फुल अर्पण करावं मनोभावे असावं. म्हणून गीता श्लोक प्रगट करते, पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छति. त्याला प्रगट होण्यासाठी लागतं काय? आज भगवंताच्या प्रगट काळाचं चिंतन आपल्याला करायचं आहे, कारण का सुखाचा विचार करायचा आहे. मग हे सुख प्राप्त करून घेण्यासाठी भगवत तत्व प्रगट व्हावं लागेल. भगवंताचं अधिष्ठान प्रगट झाल्याशिवाय अत्यंत प्रकारचं सुख माणसाला प्राप्त होत नाही, कारण वेदांच्या भाषेमध्ये सुख आणि भगवंत हे एकच आहे. वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा या सुखाचा आनंद अभंगातून सांगितला. आपण पंचपदीमध्ये म्हणून आलो, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. आणि याच्याही पलीकडे नरहरी महाराजांचं चरित्र ऐकताना तेही सांगतात, सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. अत्यंत प्रकारचं सुख इथे आहे. मग ते सुख कसं आहे? भगवत चिंतनामध्ये, भगवत प्रागट्यामध्ये आहे. पण रामायण सांगतं, हरी व्यापक सर्वत्र समाना. हरी भगवंत सगळीकडे व्यापक आहे. महाराजांच्या भाषेत सांगायचं झालं तर विठ्ठल जळीस्थळी सगळीकडे व्यापक आहे. सर्वा घटी नांदे एक वासुदेव. पण रामायण एक महत्वाची चोपाई सांगतं, माझ्याकडे लक्ष द्या. हरी व्यापक सर्वत्र समाना, पण महत्वाचं आहे, प्रेम ते प्रगट होई मै जाना. सगळीकडे आहे, पण जिथे खऱ्या अर्थानं हृदयातलं प्रेम व्यक्त होतं तिथं भगवत तत्व प्रगट होतं. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून आमचे नाथ महाराज या भक्ती प्रेमामध्ये आम्हाचं प्रेमाचं सांत्वन असावं. कारण ज्ञान जर कोरं भेटलं तर मोर पिसावरचे डोळे जसे रिकामे असतात तसं हे ज्ञान रिकाम आहे. म्हणून महाराज अभंगामध्ये वर्णन करतात, भक्ती प्रेमा विना ज्ञान नको. देवा आम्हाला हे प्रेम पाहिजे. आज बघा ना, टाकरखेड्यामध्ये सगळीकडे प्रेम उदयाला आलंय. इथे अन्नदान चालू आहे, वस्त्रदान चालू आहे, भंडारे चालू आहेत, पालखीमध्ये नाचणारे तेवढेच आहेत, ज्ञानदान सुद्धा चालू आहे. या सगळ्या गोष्टी प्रेमातूनच व्यक्त होतात. रक्तदानाची वारंवार घोषणा होती आहे, ज्याला रक्तदान करायचं त्यांनी करावं. अशा उद्दिष्टानं आपल्या रक्ताची एक बूंद कुणाच्या तरी कामाला येईल, अर्थात प्रेमच आहे. अन्नदान चालू आहे, अन्नपूर्णा साक्षात या आश्रमामध्ये प्रगट झालेली आहे. भुकेलेला या आणि पोट भरून खा, म्हणून अन्नदान ही प्रेमानं चालू आहे. ज्ञानदान सुद्धा अट्टहासानं चालू आहेत. रागविराग जाणणारी ही भावंड आहेत, मृदंग आचार्य आहेत, यांच्या सहित ज्ञानदानाचा उपक्रम या ठिकाणी चालू आहे. प्रेम आहे, प्रेम. आणि म्हणून सांगू, प्रेम सुख दे, प्रेम सुख, प्रेमाविन नाही समाधान. ऐका, वेळीत जागा झालं, भगवंतावर जर प्रेम केलं तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. गावामध्ये कीर्तन उत्सव चालू होता एका गावामध्ये. ए महिला मंडळ, सरळ बसा. थंडी वाजते ना? थंडी वाजते की नाही? अगं असंच म्हणायचं, उन्हाळ्यात म्हणायचं थंडी वाजते. प्रतिकूलतेत अनुकूलता केली की मनाला समाधान होतं. विठ्ठल विठ्ठल. एका गावामध्ये कीर्तनाचे सोहळे होते. वेळीच माणसानं जागं व्हावं. सोहळे होते कीर्तनाचे. कीर्तन चालू होतं. घरातली सगळी मंडळी म्हणली, आजीबाईला कीर्तनाला चला. आता काही काही म्हातारे एवढे आगाऊ असतात, सगळं डोकं पांढरं होतं, दातं पडायला येतात, तरी परमार्थ सुचत नाही. इथे आजीबाई चांगल्या बसल्यात, कृपाळू आहे. घरातली म्हणली कीर्तनाला चल, कीर्तनाला चल. आजीनं धन जमा करून ठेवलेलं होतं आणि आजीला वाटलं सगळं घर धुवून पुसून गेलं, मग आपल्या या सगळ्या वैभवाचं काय करायचं. खास करून जुन्या काळातलं सोनं घडवून ठेवलेलं होतं. लग्नातले काही दागदागिने एका पेटाऱ्यात भरून ठेवलेले होते. मराठी कळते ना चिनू भैया? समजती आहे? ऐका, आणि त्या पेटाऱ्यामध्ये भरून ठेवली आणि त्या पेटाऱ्यावर जाऊन बसली, कारण गल्लीतली लोकही कीर्तनाला गेली. म्हातारीला वाटलं पेटार जर उघडून घेतलं तर आपल्याला झोप लागल्यानंतर, म्हणून ते सगळे दागदागिने त्या पेटीमध्ये ठेवले, त्याच्यावर जाऊन बसली. काही नाही घेणं देणं, बस आम्हाला हे सगळं भेटलं पाहिजे. कीर्तन इकडे रंगात आलं आणि कीर्तन रंगात आलं म्हणून शेजारच्या गावातल्या चोरांना माहीत होतं सगळी लोक कीर्तनाला जातात. आता चोर त्या घरामध्ये घुसली. महाराज दारं लोटायला लागली. तशी तशी म्हातारी त्या पेटाऱ्यावर अशी जखडून बसली, आखडून बसली, स्वतःचे सगळे अवयव अंकुंचित केलेत आणि त्याच्यावर जाऊन बसली. थडथड 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 उडते. आता माझं कसं होईल? दरवाजा तोडला, तोडून ती चोरं आतमध्ये आली. बरोबर म्हातारी गाठली व चोरांनी.
आणि सापडल्याबरोबर म्हातारीला उठवलं आणि म्हणे आजे सरक म्हणे आम्हाला हे सगळं घेऊ दे. आजी म्हणली माझा जीव गेला तरी घेऊन देणार नाही. अगं म्हणे सगळे कीर्तनाला गेले ना, झालेत ना केस पांढरी, जा की म्हणे कीर्तनाला. आजी म्हणली जीव गेला तरी हे सोडून कीर्तनाला जाणार नाही. चोर लय आगाव होते. चोर एवढी आगाव, ते पेटारं उघडलं आणि सगळे दागिने म्हातारीच्या अंगावर घातले. काय केलं? सगळे दागिने म्हाताऱ्या आजींच्या अंगावर घातले आणि अंगावर घातल्यानंतर त्या आजीच्या खोलीमध्ये 2-3 बांबू असे उभा केलेले होते. बांबू कळतात का? बांबू कळतात ना? शाबाश. ते बांबू असे उभे केले, त्याची तिरडी बांधली आणि म्हातारीला त्याच्यावर झोपवलं चोरांनी. आगाऊ महाराज. आणि तशीच्या तेच तशी तिरडी, राम बोलो भाई राम बोलो, राम नाम सत है, राम बोलो भाई राम बोलो. म्हातारी म्हणायची अरे सगळं देते पण तिथून येऊ नका. आजीबाई म्हणायची का? घरच्याला माहित नाही माझ्याकडे एवढं आहे म्हणून. सगळं देते पण तिथे नेऊ नका. शेवटच्या वेळेला भाकरी काही सुनबाई खाऊ घालणार नाही. तिरडी महाराज तिथे नेली. सगळ्या देखत लोकांना देखत म्हातारी म्हणायची अरे दाखवू नका रे, सगळं देते तुम्हाला, सगळं देते. आता खरं घातलेलं होतं पण बसलेल्या लोकांना ते खोटं वाटायचं महाराज. तेवढ्यात आजीबाई म्हणायची अरे हसू नका रे, हे सगळं खरं आहे. अरे हसू नका, हे सगळं खरं आहे. वेळ अशी आली महाराज, इतकं सुंदर सोनं होतं पण सगळ्या देखत प्रदर्शित होऊन सुद्धा लोक त्या तिरडीवर झोपलेल्या म्हातारीचं हसू उडवत होते. याचं कारण एवढं, जे खरं आहे ते जपलं नाही आणि खोट्याचं प्रदर्शन करत राहिलं. जीवनात एक दिवस असा येतो की माणसाच्या अख्ख्या आयुष्याचा तमाशा होतो. विठ्ठल विठ्ठल. महाराज म्हणतात खरं सुख बघा. मग त्या खऱ्या सुखाच्या मागे पळाली संत माईबाप. इतिहास काळापासून व्यासादिक मुनी या खऱ्या सुखाच्या मागे पळाली. खरं सुख पाहिजे म्हणून योगींद्र शुकाचार्यांसाठी भागवताचं प्रयोजन केलं. 18,000 श्लोकांचं त्या ठिकाणी एक नाविन्यपूर्वक श्रीमद भागवत महापुराण रचलं की चला भगवंताचा खेळ खेळूयात. असं करता करता ही सगळी साधू मुनी म्हणली देवा आता तुझा खेळ कुठपर्यंत रंगाला यायचा? तुझं जे निर्गुण निराकार रूप आहे त्या रूपाचं जर सगुण साकारामध्ये परिवर्तन झालं तर आमच्या अंतकरणाला खरं सुख आहे. ते रूप आम्हाला बघायचंय. भगवंतानं सगळ्या संत समुदायाला एकत्र केलं आणि सगळ्याला सांगितलं अरे ऐका, ते रूप जर तुम्हाला बघायचं असेल ना तर तुम्हाला द्वापरापर्यंत वाट बघावी लागेल बरं का. कारण का? वाट बघितल्यावर भेटणाऱ्या वस्तूचा, वाट बघितल्यावर भेटणाऱ्या व्यक्तीचा एक आगळा वेगळा आनंद असतो. बरोबर आहे की नाही? एखादा कार्यक्रम असतो मोठ्या व्यक्तीला आपण निमंत्रण देतो. साहेब कुठपर्यंत आले, साहेब कुठपर्यंत आले, आपण सारखे फोन करत असतो आणि मुद्दामून तो व्यक्ती वेळ लावत असतो. कारण का? वेळ लावून गेल्यानंतर जाणाऱ्या व्यक्तीचं महत्व वाढत असतं. सगळी लोक म्हणली देवा आम्ही किती युग झाले रे वाट बघतोय तुझी. भगवंत म्हणला आलो आलो, थांबा, येतो बरं का, येतो. आता भगवंतानी येतो हे सांगितलं, स्वतःची तिथी निश्चित केली, तारीख निश्चित केली, आई वडील सुद्धा निश्चित केले. भगवंत आज कलियुगामध्ये अवतार करण्यासाठी आकाशात उभा आहे माईबाप. नीट लक्षपूर्वक ऐका. लोक म्हणतात ना कल्कीचा अवतार कलियुगामध्ये होणार आहे. भगवंत अवतार घेण्यासाठी आकाशात उभे आहे पण कुणाच्या पोटी अवतार घ्यावा असे योग्य माईबापच दिसत नाही आहेत महाराज. कारण का? संस्काराचा अभाव झालाय. समृद्धीचा, ज्या ज्ञानाची समृद्धी आहे, भक्तीची समृद्धी, त्याचा अभाव झालाय. भगवंताला सुद्धा सुतपा आणि पृष्णी यांच्यासारखे आई वडील लागतात. आई वडील शोधायला वेळ गेला. देव म्हणला हे बघा, वाट बघा, मला निमित्त सुद्धा शोधावं लागेल. मग भगवंताने येण्यासाठी निमित्त शोधलं. ते निमित्त स्वतः भगवंत गीतेमध्ये सांगतात यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतम अभ्युत्थानाम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. या ठिकाणी अधर्म वाढला पाहिजे, धर्माला ग्लानी आली पाहिजे, साधूंवर अत्याचार होतात, अशा वेळेला मला दम निघत नाही. या सगळ्या गोष्टीसाठी मी येत असतो. म्हणून धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना, असा न्याय त्याचा आहे. बरं, सगळं ठरलं महाराज, पण आता भगवंताच्या येण्याचं कारण सिद्ध झालं पाहिजे. मग कारणही सिद्ध झालं. काय झालं? उग्रसेन नावाचा राजा आहे
आणि या उग्रसेनाच्या पत्नीला दिवस गेले आहेत. आता दिवस गेल्यानंतर गर्भधारणा झाल्यावर स्त्रियांसाठी काही मर्यादा असतात. तसं तर स्त्री ही मर्यादेची खाण आहे, महिला मंडळ. पण गर्भधारणा झाल्यावर अजून काही नियम असतात. मग नियम काय? उष्ट्या तोंडानं गर्भधारणा झालेल्या बाईनं फिरू नये, थोडं का होईना पाणी पियावं. दुसरी गोष्ट, सईसान झाल्यावर तिनं बाहेर जाऊ नये, मध्यरात्रीचं तिनं बाहेर फिरू नये. कारण का? काही जगामध्ये सूक्ष्मदृष्ट्या काही आत्मा भटकत असतात आणि अशांचा प्रकोप त्या गर्भावर होऊ नये म्हणून आपल्याकडे जुन्या काळात महिला म्हणायच्या, दार बंद करून बस, पण सई संजाला बाहेर जाऊ नको. असं असताना उग्रसेनाच्या पत्नीकडून 2 अपराध घडले. भोजन उष्ट्या तोंडाचं होतं, मनाला व्याधी निर्माण होती, वमन चालू होतं आणि त्या बाहेर विहाराला गेल्या. बघता बघता बराच वेळ झाला, सईसान झाली, रात्र झाली आणि द्रुमिळ नावाच्या राक्षसाची सावली तिच्या गर्भावर पडली. आता गर्भावर सावली पडल्यानंतर जेव्हा प्रसूत झाली तेव्हा हा जन्माला आला. त्याचं नाव होतं कंस. हा जन्माला आला. आता जन्माला आल्याबरोबरच हा विचित्र होता. जन्माला आल्याबरोबरच महिला मंडळ हा विचित्र होता. काही काही लोकांचं विचित्र पण हे लहानपणी सुरू राहतं. आई वडिलांना लगेच कळतं हे कसं आहे. पाय पवित्र डोकं विचित्र राहतं काही काहींचं. ते लहानपणीच कळालं महाराज. काहीतरी अकराळ विक्राळ स्वरूप घेऊन हे जन्माला आलं. आता काय करावं? त्या उग्रसेनानं सगळे ब्राह्मण एकत्र केले आणि ब्राह्मणांना सांगितलं, हे बघा म्हणे, उपनिषद गा, वेद गा, पण याच्यात काही परिवर्तन करता आलं तर बघा. ते म्हणले आता काही करता येत नाही. आता प्रसूती झाली म्हणले, बाळ बाहेर, आता काय करणार आहे म्हणे. वेद गायले, उपनिषद गायली, पुराण गायली, काही फरक नाही. मग काय केलं उग्रसेजीनं? त्या बाळाला पाण्यामध्ये सोडून दिलं महाराज. आता पाण्यामध्ये सोडून दिल्यानंतर त्याचा सांभाळ केला शूरसेनानी आणि शूरसेनानी सांभाळ करून लहानाचं मोठं केलं आणि मोठं झाल्यावर या लेकराला कळलं आपल्या बापानं पाण्यात टाकलं. हे बापाच्याच मागे लागलं महाराज, बापाच्याच मागे लागलं. विकृती तेव्हापासून सुरू झालेली आहे. ते म्हणलं या बापाला मी सोडणार नाही. त्यानं मोठं झाल्यावर त्याला कारागृहामध्ये टाकलं स्वतःच्या बापाला. आता एवढं झाल्यावर सुद्धा पाप वडत नाही. काय करावं? वसुदेवांकडे गेलेले आहेत. चुलत बहिणीवर नितांत प्रेम आहे. तिचं नाव आहे देवकी. एवढं प्रेम आहे, एवढं प्रेम आहे, जिव्हाळा आहे. आणि जिव्हाळा असताना त्या ठिकाणीचा विवाह कोणत्या एकनिष्ठ सत्यवादी पुरुषाशी करून द्यावा, मुलीचं घर चांगलं बसावं म्हणून वसुदेवांची निवड केली. आता वसुदेवांचा विवाह झाला. सगळी रचना आपल्याला ठाऊक आहे. मग ती आकाशवाणी झाली. देवकीचा 8वा गर्भ तुझा काळ असेल वगैरे वगैरे झालं. तलवार काढली आणि देवकीच्या घशाला लावली. वसुदेवानं सांगितलं, हे बघ, माझ्यावर तुझा विश्वास आहे ना, 8वा गर्भ जर तुझा काळ असेल तर अगोदरच्या बाळांनी तुझं काय केलंय, मी तुला वचन देतो, त्या ठिकाणी 8वा गर्भ जन्माला आला की मी तुझ्याकडे आणून घालेल. महाराज दोघांनाही सोडून दिलं. सोडून दिल्यानंतर देवतांची सभा भरली आणि सभा भरल्यावर त्यामध्ये विचार झाला, पापाचा घडा जर लवकर भरला नाही तर भगवंताला प्रगट होता येत नाही. मग काय करावं? आले महाराज नारायणाचं भजन करत, नारायण नारायण श्रीमन नारायण 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 कर वीणा हातले प्रभू का नाम. नारदजी आले ना महाराज. आणि आल्यानंतर त्या कंस दरबारामध्ये नारदजी म्हणले, कंसा, मला वाटलं तुझं गणित पक्क असेल. पक्क गणित तर तुझं कच्चं आहे म्हणे. काय झालं? अरे म्हणे आकाशवाणी झाली तू जागा झाला नाही. कसं काय? अहो म्हणे देवकीचा 8वा गर्भ. अहो म्हणे 8वा ना. ते म्हणे वेडा आहेस वेडा. अरे विष्णूची माया तुला मोहित करते. नारदजी म्हणतायत बरं का.
कारण याला पाप हा पापधारीच आहे, पण याचं पाप हळूहळू वाढेल आणि जे भगवंताचं स्वरूप दर्शन आहे ते लवकर आम्हाला करायला मिळणार नाही, म्हणून हा अट्टहास आहे. अरे वेड्या, तुझं गणित कच्चं आहे. म्हणे कसं? अरे वरून जर मोजत आलं तर खालचा आकडा 8 आहे, पण खालून जर मोजत गेलं तर वरचा आकडा. अगं बाई, तोंडावर 8 वाजलेत तुमच्या, अजून 12 वाजायचेत. ऐका, असं आहे. 8 आहे म्हणे. तो म्हणला महाराज माझ्या लक्षातच आलं नाही. ते म्हणले तेच लक्षात काय? म्हणे कृपा आहे तुमची. दोघांनाही उचललं कारागृहामध्ये टाकलं. आता बघा, वसुदेव देवकी हे जीवात्मे आहेत, यांच्या ठाई भगवंताबद्दल श्रद्धा आहे, पण ही श्रद्धा षडविकार झाल्याशिवाय, षडविकारांचा त्याग केल्याशिवाय परिपक्व होत नाही. म्हणून काय झालं? 6 मुलं गेली महाराज देवकीची, त्या कंसानं 6 वधित केली. षडविकार गेले आहेत. सप्तम ठाणी आली योग माया, त्या ठिकाणी तो गर्भ गेला. आता काही नास्तिक लोकांच्या लक्षात येत नाही, पण रोहिणीच्या गर्भामध्ये तो स्थित झाला. ताऊ भैया म्हणजे बळीरामजी यांचा अवतार झाला. आणि मग अष्टम स्थानी असल्यानंतर देवकी मातेच्या मुखकमलावरचं तेज वाढायला लागलं, भगवंताचा अनुग्रह व्हायला लागला, कारण विकृती जीवनातली गेली. आता वर्णन असं केलेलं होतं की येणार आहे तो काळा येणार आहे. आएगा भाई आएगा, काला काला आएगा, असं होतं. काळा काळा, काळा रंग देवाला फार आवडतो महाराज. काळा, लगेच शेजारणीकडे पाहू नका कोण काळं बसलंय म्हणून. आएगा भाई आएगा. आणि म्हणून हे जेवायला बसलं ना, भाजीमध्ये जिरा जरी काळा दिसला तर हे भाजी फेकून द्यायचं. याला इतकी काळ्याची भीती वाटायची. रात्र काळी, घागर काळी, यमुना जळही काळे. त्या काळ्या रात्रीची भीती वाटायची. कितीतरी रात्र हा कंस झोपलेलाच नव्हता महाराज. भगवंतांनी स्वतःसाठी अष्टमी 8 कसा आहे? असा वाकलेला आहे थोडासा. तुलसी इस संसार को क्यों ना त्यजत निशंक, घटत घटत जात है जैसे 8 का अंक. 8 हा संसार आहे तो त्याजायचा असतो. भगवान श्रीकृष्णाचं वर्णन करायचं असतं, विचार ऐकायचे असतात आणि आचरणीय भगवान श्रीराम करायचे असतात. अष्टमी निवडली महाराज. सगळ्यांना घोषित केलं. आता सगळे वाट बघतायत. सगळे म्हणजे कोण? आकाशातले देव वाट बघतायत, यमुना जळ वाट बघताय, धरणी माता वाट पाहते आहे. जे जपी तपी ऋषी झाले होते ते गवळणीच्या स्वरूपामध्ये सगळे वाट बघतायत. गाया वाट बघतायत, पर्वत वाट बघतायत. राम अवतारामध्ये पर्वत उचलला होता द्रोणागिरी हनुमानजींनी. त्यावेळेला त्याला वचन दिलं होतं, ऐक म्हणे, तुला आत्ता उचलतो, तुला याच्यातही समाधान नसेल तर भगवान श्रीकृष्णाचा एक अवतार होईल, त्यावेळेला तू गोवर्धन असशील आणि त्यावेळेला तुला उचलण्यासाठी भगवंताचा अवतार होईल. विठ्ठल विठ्ठल. पर्वतही वाट बघायला लागला, यमुना जळ ही वाट बघायला लागलं. यमुना जळ यमी होती महाराज, ती यमराजाची बहीण. तिला सुद्धा श्राप लागलेला होता म्हणून ती यमुना या ठाई व्यक्त झालेली होती. यमुना, यमाची बहीण. पुरुष मंडळ, यम पाहिला का? यम पाहिला म्हणले काय काय? यम पाहिला का? फार देखणा, फार सुंदर दिसतो का ग? तुम्ही पाहिला का यम? नाही पाहिला? पाहिला तर 6 महिने झोप येणार नाही. फार सुंदर दिसतो तो. वरती शिंग, डोक्यावर मळमट भरलेला, पान खाल्लेलं, अद्राभद्र त्याचं शरीर. आणि तो काही एकटा येत नाही, 4 व्हीलर घेऊन येतो, बिना डिझेलचं बिना पेट्रोलची 4 व्हीलर. आणि तेही असा मतिबंद प्राण्यावर बसतो की ते आरटीओच्या बापाला घाबरत नाही. ते म्हणतं इकडून गाडी घे. गाडी चालवणाऱ्यांना माहिती आहे यार तो रेडा कसा आहे म्हणून. अशाच्या पाठीवर येतो महाराज. त्याला पाहणं एवढं सोपं नाही. ती यमाची बहीण यमी, जिच्यासोबत कोणी विवाह करायला तयार नाही, भगवंतानं तिला वचन दिलं होतं तू यमुना जळ हो. म्हणून यमुना जितो कारी कारी, राधा गोरी गोरी. महाराज तिचं पाणी काळपट आहे, खारं खारं आहे,
ती सुद्धा भगवंताची वाट पाहती आहे. आता सगळ्यांच्या वाट पाहण्याचा अंत होणार आहे. भगवंतानी स्वतःसाठी काढलेलं मुहूर्त रात्रीचा काळ आहे महाराज. लख प्रकाश पडला त्या कारागृहामध्ये. एक आकृती तयार झाली आणि आकृती तयार झाल्याबरोबर महाराज एक चतुर्भुज रूपामध्ये भगवंत दर्शन देतात. त्यांनी सांगितलं, जर मला इथून रक्षित करायचं असेल तर मला गोकुळाला तुम्ही घेऊन जा. नंदाच्या घराला मजने गोकुळाला, मजने गोकुळाला, मजने गोकुळाला. नंदाच्या घराला मजने गोकुळाला, मजने गोकुळाला, मजने गोकुळाला. ऐ माया उपजली ते ठेवी मज आणि हो. माया उपजली ठेवी मज आणि माया उपजली ठेवी मज आणि माया उपजली ठेवी मज आणि नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. अहो म्हणे हे सगळे बंधन आहेत, आता कसं उठायचं? काही हरकत नाही म्हणे. भगवंत हा बंधनातून बाहेर काढणार आहे. भगवत तत्व हे मोहातून बाहेर काढणार आहे. सर्व बसलेली मंडळी नीट ऐका. आपण थकलात, पण थकून सुद्धा या सुखाची प्रसाद घेण्यासाठी आपण बसला आहात तर नीट ऐका. भगवंताचा स्पर्श झाल्याबरोबर बंधनं तुटून पडली महाराज. त्या ठिकाणी बंधनं तुटली. भगवंताला घेतलं, वसुदेवजी निघाले. रस्त्यामध्ये यमुना माईला दर्शन दिलं. आता गोकुळामध्ये प्रवेश केला. तिथं सुनंदा रात्रभर जागी आहे, पण महाराज योग माया प्रगट झालेली होती. आणि जिथे माया प्रगट होते तिथं भल्या भल्यांना झोप लागते महाराज. मायेचा खेळ हा काही साधा नाही आहे. माया प्रगटली की सगळे झोपतात. अनादी कालाच्या संसार सुखामध्ये झोपतात. त्यांना जाग करण्यासाठी तुकोबांना यावं लागतं. त्यांना जाग करण्यासाठी माऊलींना यावं लागतं. नवे नवे त्यांना जाग करण्यासाठी गुलाब बाबा सारख्या संतांना यावं लागतं. बाबा यावं लागतं, उठा म्हणावं लागतं. आज महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये वेगवेगळ्या अवस्थेत संत जन्माला आले. याचं एवढंच कारण होतं. जागे व्हा, उठा, उठ जाग मुसाफिर भोर भई, अब रैन कहा जो सोवत है, जो सोवत है सो खोवत है, जो जागत है सो पावत है. मायेचा अवतार झाला. त्या ठिकाणी योग मायेला ठेवलं, मायेला घेतलं, भगवंताला रक्षित केलं आणि मायेला घेऊन निघाले. आता माया आली म्हणल्यावर पुन्हा बंधनं आली. गोकुळाच्या सुखाचं प्रयोजन आहे महाराज. बाळांतपणाच्या वेळेला झोप लागेल का हो? पण यशोदा माई सुद्धा गाढ झोपेमध्ये आहे. योग निद्रा तिला सुद्धा झोपवते आहे. पण अशा वेळेला भगवंतानं इशारा केला आणि खडकन त्या सुनंदेला जाग आली आणि तिनं सांगितलं, अगं यशोदे उठ, अगं उठ, गोजीरवानं बाळ जन्माला आलं. इतका सुंदर सोहळा त्या गोकुळामध्ये झाला. अभंगाच्या प्रथम चरण. गोकुळीच्या सोका, गोकुळीच्या सोका, गोकुळीच्या सोका, गोकुळीच्या सोका, गोकुळीच्या सोका, गोकुळीच्या सोका, गोकुळीच्या सोका. वा वा वा.
गाजा वाजा झाला महाराज तिकडे गोकुळीच्या सुखा. आजही कृष्णाष्टमीला तिकडे लोणी वाटल्या जातं. ए माईबाप लक्ष द्या, आजही लोण्याचे गोळेच्या गोळे फेकून मारल्या जातात. आनंद उत्सव साजरा झाला. नंदबाबा त्या ठिकाणी, एवढं वय झालं महाराज, चतुर्थ आश्रम आहे, पण चतुर्थ आश्रमामध्ये मुलाची खबर आली. यमुना माईमध्ये गेले, स्नान केले, पिवळे वस्त्र धारण केले, महाराज पगडी बांधली आणि या सोहळ्यासाठी आपल्या बाळाला बघण्यासाठी धावत पळत नंदबाबा त्या ठिकाणी येतात. माझ्याकडे लक्ष द्या. यशोदा माई सुंदर शृंगारीत आहे. चारही बाजूने दरवाजे ठप्प झाले आणि घर दाटून गेलं महाराज नंदाचं. एवढा मोठा वाडा आहे पण सगळीकडे गर्दी आहे. फक्त का, जगातलं सगळ्यात मोठं सुख जे आहे ते सुख आम्हाला बघायचं आहे. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेक. सुखाला पारावार नसतो महाराज. म्हणून परमार्थिक सुखाला प्रतिभाषित शब्द दुसरा नाही आहे. संसारिक सुखाला दुःख हा शब्द आहे, पण परमार्थिक सुखाला प्रतिभाषित दुसरा शब्द नाही आहे. कारण का, हे परमार्थिक सुख एकदा आलं, एकदा परमार्थिक आनंद आला तर त्या माणसाच्या जीवनात पुन्हा कधीच दुःख होत नाही. त्याला म्हणतात भगवान श्रीकृष्ण. पुन्हा कधीच, मग ते गुरु रूपानं येईल किंवा संत रूपानं येईल. आप सभी लोग यहाँ आए हो पर राष्ट्र से, आप सभी को धन्यवाद है. हमारे नीलेश भाई बोले कि थोड़ा सा हिंदी भी बोला करो कि आप सबको समझ आए. तो चलो एक बार भजन करेंगे बाबा का. उन्होंने तो बोला था कि बाबा के भजन में सब मंत्रमुग्ध हो जाते हैं. आप भाग्यवान हो, भाग्योदयेन बहु पुण्येन समर्जितेन. आप अच्छे सानिध्य में हो. सबसे बड़ा भाग्यवान कौन होता है, थोड़ा सा बताती हूँ. राम अवतार में राम और जानकी चित्रकूट में थे और उस समय भैया लक्ष्मण भी साथ में है. बस अभी फूल लाना है, पति पत्नी चर्चा करते बैठे हैं. सुन रहे हो ना आप? जरा सा ऐसा गर्दन हिलाओ, मुझे अच्छा लगेगा. बस ऐका ग, कळतं ना तुम्हाला. पण चर्चा करते बैठे हैं और एक दूसरे को, पति पत्नी दाम्पत्य जीवन कैसा होना चाहिए, जैसा महल में है वैसा झोपड़ी में भी है. इसको अच्छा दाम्पत्य जीवन कहते हैं. गरीब परिस्थिति में भी दाम्पत्य जीवन अच्छा होना चाहिए. और अगर हमारे पास पैसा हो, धन हो, लक्ष्मी हो, तब भी दाम्पत्य जीवन ऐसा राम जी के जैसा होना चाहिए. वार्तालाप कर रहे हैं और वार्तालाप करते करते दोनों की नजर एक वृक्ष पे गई जिसके नीचे वो बैठे थे. उस वृक्ष पर एक वेली आधारी हुई थी और उस वेली को देखे हुए राम जी कहे, देखो जानकी, ये वेली इतनी भाग्यवान है कि इसको वृक्ष का आधार मिला. बोले नहीं, ये वृक्ष भाग्यवान है, उसको वेली का आधार मिला. दोगों का झगड़ा. अभी झगड़ा तो नहीं रहता, पति पत्नी में प्रेम रहता है. आप भी झगड़ते होंगे ना भाभी से, नहीं? झूठ बोल रहे हो, भाभी यहाँ बैठी है. झगड़ा तो शुरू होता है और फिर ऐसा झगड़ा हुआ, वाद विवाद चल रहा है, संवाद चल रहा है. तभी वैराग्य मूर्ति लक्ष्मण जी वहां पधारे. दोनों ने समझा अब हम दोनों को कुछ समझ में नहीं आ रहा है, तो इससे पूछे कि क्या है. तो बोले, बाबा ओ लखन यहाँ. बोले क्या बात है, हमें ये बताओ, ये वृक्ष भाग्यवान है कि ये वेली भाग्यवान है. लक्ष्मण जी बोले, भैया के साइड से बोलेंगे तो भाभी दुखी हो जाएगी, भाभी के साइड से बोलेंगे तो भैया दुखी हो जाएंगे. अभी ऐसा लगाव करना है कि दोनों को भी एक जगह रखना है. तो बोले, भैया देखो राम जी, ना वृक्ष भाग्यवान है, ना वेली भाग्यवान है, ना राम भाग्यवान है, ना सीता भाग्यवान है. इन दोनों की छाव में रहने वाला लक्ष्मण भाग्यवान है. वाह वाह, क्या बात है. तो ऐसे है, आप गुलाब बाबा के सानिध्य में हो तो आप इस जग के सबसे बड़े भाग्यवान हो, है ना. तो इस भाग्य के लिए एक बार बाबा का भजन हो जाए. गोपाला गोपाला आहा, सर्वांनी वर द्या. गुलाब बाबा गोपाला. जय हो. गोपाला गुलाब बाबा गोपाला. ताट वरती हात. गुलाब बाबा गोपाला. हो. ए वरती हात करा, सरळ सरळ. हातात वाक ठेवला, सांदेवात होत असतो. सरळ करा, सरळ. ताट सरळ सरळ. हां, आणि फक्त हात वरती करायचे नाही, मुखानं म्हणायचे, मला आवाज आला पाहिजे. म्हणा महाराज. गोपाला गोपाला बाबा गोपाला. म्हणा. जय हो. गोपाला गोपाला देवनंदन गोपाला. हे गोपाला गोपाला
गोपाला गोपाला गोपाला टाळी टाळी गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 गुलाब बाबा गोपाला 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 गुलाब बाबा गोपाला गुलाब बाबा संत शिरोमणी संत शिरोमणी सिद्धेश्वर गुलाब बाबा की ऐका गोकुळीच्या सुखा इतकं सुंदर सुख हे भगवंताचं दृश्य भगवंताचं दर्शन या दृष्ट्यांना झालं आणि परमसुखाची प्राप्ती झाली महाराज वेद शास्त्र श्रुती कर्मकांडाचे उपासनाकांडाचे ध्यानकांडाचे मंत्र हे गोपी आणि साधूंच्या रूपामध्ये आले होते सगळ्यांनी डोळे भरून या भगवंताचं दर्शन केलं आणि खऱ्या सुखाची प्राप्ती केली महाराज हे खरं सुख आहे अंतकरणाचं सुख हे खरं सुख आहे वरवरचं सुख दिखाव्याचं सुख कितीही मिळवता येईल पण परमार्थिकतेमध्ये साधना करून तपे विन दैवत तप केल्याशिवाय हे होत नाही कृष्णा आणि या वसुदेवांना पूर्ण अवतारामध्ये एवढं निष्ठावंत भावानं तप केलं आणि त्याचा प्रसाद भगवंतांनी त्यांना दिला हे सगळं दर्शन घेण्यासाठी बघा काल्याच्या कीर्तनाला कमीत कमी 3 तासाचा वेळ लागतो पण आता इकडून हात आलाय 7 वाजेपर्यंत उरका आता कसं देवाला मोठं करू आणि त्याला घाईघाईनेच बारसं करावं लागेल जाऊ दे आता काय होणार आहे होऊ दे आता जसं त्याच्या ज्याच्या त्याच्या मनामध्ये आहे तसं करूयात कारण वाणी त्यानं दिली आहे करून घेणारा तो आहे खरं तर साथीला ही राग विरागाची साथ आहे आपण 7 दिवस झाले त्यांच्याबद्दल ऐकता आज मी त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही रागारागात माई फेकून मारते का काय कोणास ठाऊक कारण काही लोक असे असतात त्यांच्याबद्दल काय बोलावं हे कळत नाही आणि काही लोक असे असतात त्यांच्याबद्दल काय काय बोलावं हे कळत नाही म्हणून अशी माझी भावंड आहेत ओंकार दादा आमचा कैलास दादा आमचे ओंकार दादा कागदे असतील आसाराम महाराज असतील तसेच आमचा विठ्ठल दादा तो सुद्धा निष्ठावंत भावाने आळंदीमध्ये साधना करून माऊलींची सेवा करतो ही सगळी भावंड आहेत व्यास मंचावरची भगवंताच्या प्रागट्याचा आनंद सर्व सुख देणारा आहे आणि हा सर्व सुखाचा आनंद घेतला पण कुठे घेतला अभंगाचं दुसरं चरण बाल कृष्ण नंदागरी बाल कृष्ण नंदागरी बाळ बाळ कृष्ण नंदाघरी बाळ बाळ कृष्ण नंदाघरी हे आनंद ल्यान नारी आनंद ल्यान नारी बाल कृष्ण नंदागरी बाल कृष्ण नंदागरी आनंदला नर नारी आनंदला नर नारी बाळ कृष्ण नंदाघरी बाळ कृष्ण नंदाघरी आनंदल्या नर नारी आता ही नर नारीची एक विकृती आहे बाबा ही विकृती आहे खरं तर जगासाठी सत्पुरुषांसाठी नर आणि नारी हे नारायण स्वरूप आहे पण या ठिकाणी नर आणि नारी या विकृतीला वर्णित करत असताना महाराज म्हणतात ही उपाधी आहे पण या सगळ्यांना आनंद झाला मन भरून आनंद झाला भगवंताच्या स्पर्शानं भगवंताच्या दर्शनानं मनातला सगळा मळ निघून जातो आणि मनुष्य एका विशिष्ट प्रकारच्या आनंदाला प्राप्त होतो वरवरची भाषा वेगळी आणि अंतकरणातला आनंद वेगळा ए माईबाप वरवरची भाषा वेगळी काही काही लोकांना बघा विचारलं ना तुमचं कसं आहे हां बरं आहे म्हणतात मजेत आहे तोंड पडलेलं असतं पण हातात दाखव मजेत आहेत बरं आहे काय आसाराम महाराज बरं आहे म्हणतात बरं आहे बरं हा त्याच्यामुळं सांगितलं ना ते आठवलं मला कीर्तन होतं 15 दिवसापूर्वी आणि ते कीर्तनात आले म्हणलं काय दादा बरं आहे ते म्हणले बरं आहे फक्त गाडी पलटी झाली बाकी काही नाही बरं आहे म्हणले म्हणलं गाडी पण कसं बरं आहे सगळं मी म्हणलं एवढा आनंद ते म्हणले मी वाचलो याच्यापेक्षा मोठा आनंद काय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला
बाबा जगत नियंत्याला अजून तुमची गरज आहे, वा. कारण भक्ताशिवाय तो सुद्धा नटलेला नाही आहे. अशी ही भावंड लागतात बाबा. बरं आहे हो आमचं, बरं आहे बरं आहे बरं आहे, काय बरं आहे. काही काही लोक आम्हाला म्हणतात का हो भागवत करता ना तुम्ही, करता ते विमान येतं जणू शेवटी. म्हणलं येतं ना विमान, शेवटी काल्याचं कीर्तन झालं की विमान येतं. आणि मंदिराच्या मागे येणार आहे बाबांच्या विमान. आलत विमान. इमानदारीनं वरती हात करा. विमान जर आता आलंच तर कोणाला जागेवर वैकुंठवासी व्हायचे बसल्या बसल्या. अगं बाय, खरंच विमानात बसायचं तुम्हाला? इतके वैतागले तुम्ही संसाराला. कुंभमेळा तर इथंच भरला ना गोपाल दादा, सगळा कुंभ इथेच भरलेला. एका व्यक्तीला देव प्रसन्न झाला म्हणे. आपल्या मनाची खुंटता इथेच गुटाळते सगळी. नीट ऐका, थोड्या वेळात संपवायचंय, नीट ऐका. मला आनंद सांगायचा आहे फक्त. आनंद याच मृत्यू स्वर्गीची अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्म अमा. ए भावंडांनो ऐका, उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ वैकुंठी तो ऐसे नाही. हे सगळं सुख इथे आहे. पण तरी सुद्धा बोलता बोलता काही लोक म्हणतात महाराज काही नाही, आता गंगेत घोडे नाले सगळं झालं, आता बस विमान यावं आणि वैकुंठाचं बोलावणं यावं, आमची जायची तयारी लगेच आहे, आम्ही लगेच निघणार. बघा बरं का सगळ्यांचा. एकाला देव प्रसन्न झाला आणि विमानच घेऊन आला. ए बडबड करणं, नीट ऐका. ज्यांना जायचंय त्यांनी तर नीटच ऐका. देव आला आणि म्हणतो, म्हणला चल, म्हणला आता तुला तुझी तयारी झाली आहे विमानात बसून, चल आता चल. म्हणल्यानंतर यानं घाई केली. पण तो म्हणला देवा माझी एक अट आहे. म्हणला नीट ऐका, माझी एक अट आहे. अट मरायच्या वेळेला अटी असतात का हो उमराव महाराज? मरायच्या वेळेला अट असते का? नसते ना. मरायचं आहे आता, आता कसल्या अटी आहे? बरं आट घालून पुन्हा काय होणार आहे? मरायच्या वेळेला अटी नसतात. देव म्हणला तरी पण तुझी अट आहे ना? हा काय आहे? काही नाही म्हणला. हां ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. तो म्हणला माझी एकच अट आहे. म्हणला काय? आपल्याला एकट्याला काही वर करमणार नाही बुवा. आपल्याला म्हणजे आपल्याला एकट्याला काही वर करमणार नाही. मग जेवढे भजन गायला, जेवढे चाल म्हणायला, जेवढे वाजवायला, जेवढे फुलाच्या माळी अर्पण करायला, जेवढे व्यवस्था करायला घाबरून बसतांवर जेवढे सगळे होते म्हणे, या सगळ्यांना घेऊन मला विमानात. ते म्हणला देवा जागा पुरण ना? देव म्हणला अरे अख्खं गावच्या गाव बसेल म्हणे विमानात, भरपूर जागा आहे म्हणे, तू फक्त तयारी कर म्हणे. देव म्हणला वेड्या, विमानात जायचं सगळे म्हणतात पण ऐन वेळेला कोणी येत नाही. देवा म्हणे तू खोटा आहे, हे आपल्याला पटलं नाही म्हणे. आपले साथीदार असे पक्के आहेत म्हणे. चला म्हणलं. अहो मला रोज म्हणतात काकडा झाला की काही नाही, सगळं झालं, आता जायची वेळ आहे. गाथ्याचं पारायण झालं, सगळं झालं, आता जायची वेळ आहे. देव म्हणला प्रयोग करून बघ, मी थांबतो. हे सकाळीच गेलं महाराज गावात. आणि गावात गेल्यानंतर पहिलीच थाप यानं ब्राह्मणवाड्यावर मारली. दरवाज्यावर थाप मारली आणि विचारलं काका, ओ काका. दार उघडलं. काय रे बाळा? काका विमान आलंय म्हणे, साक्षात नारायण आले, चला ना म्हणे काका. काका म्हणले बाळा तू जा बर का, ही संधी सोडू नको, तू जा. माझ्या लेकीचं बाळातपण आहे, मला येता येणार नाही. कोण म्हणलं? ए वर हात करणाऱ्या. काका म्हणले. दुसरा दरवाजा वाढवला माळी बाबांचा. माळी बाबांचा दरवाजा वाजवला. ओ माळी बुवा दरवाजा उघडा. म्हणे काय? फुलांच्या माळा रोज तुम्ही देता ना? काही नाही म्हणे, विमान आलंय, चला ना म्हणे विमानामध्ये. ते म्हणले नाही हो, मुलाचं लग्न राहिलं, पण तू संधी सोडू नको म्हणे, तू जा. सगळे त्याला उपदेश करायचे, तू जा तू जा तू जा तू जा. दुपारच्या वेळेला एवढं तोंड घेऊन देवाकडे आलं. देव लागला हसायला. म्हणे काय झालं? अहो म्हणे औषधाला एक माणूस नाही आला म्हणे देवा. देव म्हणलं मला माहित होतं माणसं किती आगाऊ आहेत म्हणून, बोल ना कुछ और करना कुछ. ते म्हणले असं नसतं. तो म्हणला देवा अजून एक संधी देतो का? म्हणे काय? माणसं नाही आले, जनावर आले तर? जनावर. देव म्हणला येडाच आहे बुवा, याला कुठून बुद्धी सुचली, याला विमान घेऊन आलो. म्हणला जनावर जर आले. देव म्हणला तोही प्रयोग करून बघ, मी थांबायला तयार आहे. देव असा विमान घेऊन थांबला. याला माहिती होतं गावाच्या बाजूला एक ओढा आहे आणि तिकडे आतमध्ये जंगल जातं म्हणून. तो त्या ओढ्याच्या जवळ गेला. त्या ओढ्यामध्ये एक सुकर बसलेलं होतं. सुकर कळतं का तुम्हाला? सुकर. अगं डुक्कर. आता कळलं त्यांना.
ते डुक्कर बसलेलं होतं. यानं पाणी टाकलं आणि म्हणला, अपवित्र पवित्र उठ. डुक्कर उठून बसलं महाराज. आणि मग हा त्या डुकराला म्हणला, डुकराला हा म्हणला, काय म्हणला? डुक्करच म्हणला. आणि काय म्हणला? हा म्हणला, बाबा विमान आलंय, देव आलाय नाहीला, येतो का? कुणाला म्हणला? पुरुष मंडळ. उत्तर मोठ्यानं द्या. कुणाला? डुकराला म्हणला. कोण म्हणला? हा माणूस म्हणला. विमान आलं, चल. डुकरानं असं अंग झटकलं आणि डुक्कर म्हणलं, मी येतो, पण मी बायकोला विचारल्याशिवाय काहीच करीत नाही. तुम्ही का हसल्या? म्हणजे तुम्हाला काय वाटतं? आता हे असं म्हणल्यानंतर त्या डुकरानं विचार केला, माझ्या फॅमिलीबद्दल याला सांगतो. म्हणला, हे बघा 4 बायका आणि 37 पोरं आहेत म्हणलं मला. आणि एवढ्याच विचार घ्यावा लागेल. नीट आहे का? आनंदाबद्दल सांगते. आनंदल्या नरणार मला एवढ्याला सगळं घेऊन चालावं लागेल. तर मला सगळ्याला यायला जागा आहे, पण तुम्ही विचारा. सगळे आतमध्ये विचार घेतला, फॅमिली बसली, सगळा विचार झाला आणि विचारांती निर्णय ठरला की सगळ्यांनी विमानात बसून जायचं. ए पुरुष मंडळ, सगळ्यांनी विमानात बसून जायचं. सगळे लगबगीनं आले. तेवढ्यात डुकराच्या एका पिल्यानं आईला आवाज दिला. आता तो कसा दिला असेल तेवढा आवाज मला काढता येत. आवाज दिला ना महाराज. आणि ते मग म्हणलं, का ते काय पप्पाला एक प्रश्न विचार म्हणे. आणि मग त्या डुकरीनीनं त्या डुकराला आवाज दिला, अहो ऐका, काय आपली मुलं काही प्रश्न विचारतात, प्रश्न नीट ऐका. कळलं तर माझं नशीब. प्रश्न नीट ऐका. ते डुकऱ्याचं पिलू म्हणत होतं, आई आपल्याला विमानात जायचं, पण बाबाला विचार, इथे जे आम्ही खातो विमानात जायची वेळ आली तरी वृत्ती सुटत नाही. जीवनाला आनंद कसा होईल? वा. आनंद घेण्यासाठी वृत्ती सोडावी लागते, तेव्हा आनंदल्या नर नारी. महाराज, हा आनंद होतो. आणि आनंद कशापायी होतो? तर महाराज 3.5 हाताची गुढी उभारल्यावर होतो. तिसऱ्या चरणात गुढिया तोरणे प्रेम सुख दे, 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 जय हो. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. ओ प्रेमा बिन नाही समाधान, प्रेमा बिन नाही समाधान दान, प्रेम सुख दे, 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 प्रेम सुख दे.